श्री स्वामी समर्थ 2026 मध्ये अधिक महिन्यात येणारी पवित्र कमला एकादशी ही 27 मे बुधवार या दिवशी आली आहे. ही एकादशी अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी मानली जाते, कारण अधिक महिन्यात येणारी ही एकादशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळवून देणारी मानली जाते. असे सांगितले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत जीवनातील दुःख, संकट, आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करते. जीवनात कितीही दुःख असू द्या, कितीही अडचणी असू द्या, पण वर्षातून नाही तर 3 वर्षातून एकदा येणारी ही कमला एकादशी जर श्रद्धेने केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा घरावर नेहमी कायम राहते असे मानले जाते. अधिक महिन्यात येणारी ही एकादशी इतकी शक्तिशाली मानली जाते की अनेक लोक या दिवशी उपवास करून आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात. पण ही एकादशी का करावी आणि कशी करावी यामागचे रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे. कमला एकादशीला पद्मिनी एकादशी असेही म्हटले जाते. कमला म्हणजे कमळ आणि कमळ हे माता लक्ष्मीचे सर्वात प्रिय फूल मानले जाते. म्हणून या एकादशीला माता लक्ष्मीशी जोडले जाते. जसे कमळ चिखलात राहूनही सुंदर आणि पवित्र राहते, तसेच या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर होऊन त्यांचे जीवन आनंदी आणि शांत बनते असे मानले जाते. अधिक महिना हा स्वतः भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. वर्षातील इतर महिन्यापेक्षा हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि उपवास अनेक पटीने फळ देतात असे सांगितले जाते. म्हणूनच अधिक महिन्यात येणारी कमला एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पुराणांमध्ये सांगितले जाते की पूर्वी एक राजा होता. त्यांच्याकडे सर्व सुख होते, पण मनाला शांती नव्हती. सतत चिंता आणि दुःख त्यांच्या मनात होते. एकदा त्यांनी ऋषींना विचारले की माझ्या जीवनात आनंद का नाही? तेव्हा ऋषींनी त्याला अधिक महिन्यातील कमला एकादशी करण्यास सांगितले. राजाने श्रद्धेने उपवास केला, रात्रभर विष्णू नामस्मरण केले आणि गरिबांना दान दिले. काही दिवसात त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागले. त्यांचे मन शांत झाले आणि राज्यात सुख समृद्धी वाढली. म्हणून या एकादशीचे महत्त्व खूप मोठे मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात सतत भांडण होते, आर्थिक अडचणी असतात, पैसा टिकत नाही किंवा नकारात्मकता असते, त्या घरातील लोकांनी कमला एकादशी श्रद्धेने करावी. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळाल्याने घरात सुख, शांती आणि समाधान वाढते असे मानले जाते. या दिवशी तुळशीचे विशेष महत्त्व आहे, कारण भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून अनेक लोक तुळशी समोर दिवा लावून विष्णू मंत्र जप करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र या दिवशी विशेष शुभ मानला जातो. या मंत्राच्या जपाने मन शांत होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते असे सांगितले जाते. कमला एकादशीच्या दिवशी दान करण्यालाही खूप मोठे महत्त्व आहे. गरिबांना अन्नदान करणे, धान्य दान करणे, कपडे देणे किंवा गायीला चारा देणे पुण्यदायी मानले जाते. अधिक महिन्यात केलेले दान अनेक पटीने फळ देते असे सांगितले जाते. ज्यांच्या जीवनात सतत अपयश येते त्यांनी या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावीत. लग्नात अडथळे येत असतील तर माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावून प्रार्थना करावी. नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील तर विष्णू सहस्त्रनाम ऐकावे असे सांगितले जाते किंवा पठण करावे. या दिवशी रात्र जागरणालाही विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त रात्रभर भजन करतात, विष्णू कथा ऐकतात आणि नामस्मरण करतात. असे मानले जाते की या दिवशी केलेले जागरण व्यक्तीच्या जीवनातील दुःख कमी करते. आता कमला एकादशी कशी करावी हे पाहूया. कमला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून घ्यावे. शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा. पिवळी फुले, तुळशीचे पाने आणि नैवेद्य अर्पण करावा. यानंतर हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवान विष्णू, आमच्या घरातील दुःख, संकट आणि आर्थिक अडचणी दूर करा. घरात सुख, शांती आणि समृद्धी द्या. दिवसभर शक्य असल्यास उपवास करावा. पूर्ण उपवास जमणार नसेल तर फळाहार घ्यावा.
या दिवशी कांदा, लसूण आणि तामसिक अन्न टाळावे. राग करू नये, वाईट बोलू नये आणि शक्य तितके मन शांत ठेवावे. संध्याकाळी पुन्हा दिवा लावून विष्णू मंत्र जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हटल्यास शुभ मानले जाते. शक्य असल्यास विष्णू मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. तुळशीला पाणी अर्पण करावे. रात्री भजन किंवा विष्णू कथा ऐकावी. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी पूजा करून उपवास सोडावा आणि गरिबांना दान द्यावे. असे सांगितले जाते की श्रद्धा आणि विश्वासाने केलेली कमला एकादशी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. मनातील भीती कमी होते, घरात सुख शांती वाढते आणि भगवान विष्णूची कृपा कायम राहते. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी श्रद्धा आणि विश्वास कधी सोडू नका. कारण भगवान विष्णूवर मनापासून केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही, वाया जात नाही. कमला एकादशी ही फक्त उपवास नसून मन शुद्ध करण्याचा आणि जीवनात चांगल्यापणाचा चांगल्या गोष्टी आणण्याचा एक सुंदर मार्ग मानला जातो. म्हणून ही कमला एकादशी नक्की करावी. माता लक्ष्मीला या दिवशी कमळाचे फूल नक्कीच अर्पण करावे. कमळाचे फूल मिळाले नसतील तर कमलगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याची मणी जरी आपण माता लक्ष्मीला अर्पण केले तर त्या दिवशी आपल्याला नक्कीच त्याचे पुण्य मिळणार आहे. म्हणून कमला एकादशी ही फक्त एक साधी एकादशी नाही, तर अधिक महिन्यात येणारी अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ अशी एकादशी मानली जाते. या दिवशीला पद्मिनी एकादशी असेही म्हटले जाते, कारण भगवान विष्णू सोबत पद्मिनीची आपण पूजा केली तर त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळणार आहे. म्हणून ही एकादशी नक्की करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपल्याकडून ज्या कोणत्या माता लक्ष्मीच्या सेवा होतील त्या सेवा या दिवशी आपण करण्याचा प्रयत्न करावा. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करणे या दिवशी विसरू नये. माता लक्ष्मीचे श्रीयंत्राला कुंकुमार्चन करावे आणि माता लक्ष्मीची या दिवशी ओटी भरून आपण पूजा करावी. जवळपास माता लक्ष्मीचे मंदिर असतील तर मंदिरात जाऊन आपण माता लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा कमळगट्ट्याचे मणी जरी अर्पण केले तर त्याचे निश्चितच आपल्याला चांगले फळ मिळणार आहे. या दिवशी सकाळ संध्याकाळ आपण माता लक्ष्मीला शुद्ध तुपाच्या गाईच्या तुपाचा जर दिवा लावून या दिवशी नामस्मरण जरी माता लक्ष्मीचे केले, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री सुक्तम पुरुष सुक्तम या दिवशी म्हटल्यास माता लक्ष्मीचे नक्कीच आशीर्वाद मिळणार आहे. या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करून द्वादशीला उपवास सोडायचा असतो. म्हणजे बुधवारी या उपवास करून आपल्याला गुरुवारी हा उपवास सकाळी सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही एकादशी करायची आहे. आपल्याला शरीराला झेपतील त्या पद्धतीने आपल्याला उपवास करून ही एकादशी करायची आहे. फलाहार करून सुद्धा आपण एकादशी करू शकतो. म्हणून शक्य त्या पद्धतीने आपण ही एकादशी करायची आहे. आणि भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा नक्कीच करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा माता लक्ष्मीचे जे कोणते आपल्याला मंत्र येतील ते मंत्र आपण म्हणावेत. त्या मंत्राचे पठण करावे. काही येत नसतील, काही जास्ती जमत नसतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री महालक्ष्मी देवी नमो नमः या मंत्राचा जप करून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, आराधना करायची आहे. शक्य असेल तशा पद्धतीने आपल्याला पूजा पाठ करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.